नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातपुडे मुरारी करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेट सेट या दोन प्राध्यापक पात्रता परीक्षांबद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत की नेट सेटची एक्झाम कशी असते, कोण देऊ शकते, पेपर कसा असतो, नेट सेटचे फायदे काय होतात आणि नेट सेट कसे पास व्हायचे, पेपर कसा सोडवायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक बनायचं असेल आपल्याला तर नेट सेटची परीक्षा पास व्हावं लागतं। जर तुम्ही नेट पास झाले तर तुम्हाला भारतामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून लागता येणार आहे। जर तुम्ही सेट पास झाले तर तुम्ही ज्या राज्याची तुम्ही सेटची एक्झाम पास झाले त्या राज्यामध्ये तुम्ही प्राध्यापक म्हणून लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पहिला प्रश्न बघणार आहोत, सेटची परीक्षा कोण देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विषयामध्ये तुमचं मास्टर झालेलं असेल, ज्या विषयामध्ये तुमचं मास्टर झालेलं असेल तो विद्यार्थी नेट सेटची परीक्षा देऊ शकतो। नेट सेट ही परीक्षा आपल्याला माहिती आहे की यूजीसी कंडक्ट करत असते। मग नेट सेट कोण देऊ शकतो, तर याचं उत्तर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं मास्टर डिग्री कंप्लीट झालेला आहे तो विद्यार्थी त्या विषयासाठी नेट आणि सेटची परीक्षा देऊ शकत असतो। त्याच्यामुळे त्यानंतर आपण बघणार आहोत पेपर कसा राहतो। विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण उत्तर बघणार आहोत, पेपर कसा राहतो। पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो 3 तासाला, 3 तासाचा पेपर असतो। दोन्ही पेपर 3 तासाचे असतात। नेटची परीक्षा ही ऑनलाईन असते, सेटची परीक्षा हे शेवटची अटेम्प्ट असणार आहे। परीक्षा काय आहे, ऑफलाईन आहे। त्यानंतर सेटची परीक्षा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन झालेली आहे। यामध्ये बघणार आहोत आपण नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांचे 2 पेपर असतात, 2 पेपर असतात 3 तासाला। मग विद्यार्थी मित्रांनो, नेटच्या परीक्षा तुम्हाला माहिती आहे, यामध्ये असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो 2 पेपर, नेट आणि सेटचे 2 पेपर होत असतात आणि 3 तास त्याला दिलेले असतात। या 3 तासामध्ये 2 पेपर आपल्याला कसे द्यायचे असतात हे बघणार आहोत। नेटची परीक्षा सलग 3 तास चालते, त्याच्यामध्ये सलग कंटिन्यू दोन्ही पेपर एकत्रच घेत असतात। त्यामध्ये तुम्ही पहिला पेपर किंवा दुसरा पेपर ऑनलाईन असल्यामुळे कोणताही पहिल्यांदा पेपर सोडू शकता, परंतु विद्यार्थी मित्रांनो सेटची परीक्षा ही ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिला पेपर दिला जाईल। तो पेपर 50 प्रश्नांचा असणार आहे आणि त्या 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला 50 प्रश्नांसाठी 100 मार्क असणार आहे आणि या पेपरला तुम्हाला 1 तास दिलेला असणार आहे, 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, सेटच्या परीक्षेला 3 तास असतात, पण सेटची परीक्षा ही ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला पहिला पेपर दिला जाईल, तो 50 प्रश्नाचा असेल। हा जनरल पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो। या पेपर मध्ये तुम्हाला 50 प्रश्न असेल आणि एका प्रश्नासाठी 2 गुण म्हणजे 100 मार्क असणार आहे। तो पेपर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरा पेपर दिला जाईल अर्ध्या तासानंतर। मग त्या अर्ध्या तासानंतर तुम्हाला दुसरा पेपर दिला जाईल, तो पेपर असणार आहे तुमचा 100 क्वेश्चनचा 200 मार्क्ससाठी। विद्यार्थी मित्रांनो, 100 प्रश्नांचा तो पेपर असणार आहे 200 मार्क्ससाठी। 200 मार्क्ससाठी हा दुसरा पेपर असणार आहे। या पेपरला तुम्हाला 2 तास दिले जाणार आहेत, या पेपरला तुम्हाला 2 तास दिले जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे नेटला सलग 3 तास दिलेले असणार आहे। त्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर तुम्ही कुठलाही पहिल्यांदा सोडवू शकणार आहात, सलग तो पेपर चालतो कारण तो पेपर ऑनलाईन असते। परंतु सेटची परीक्षा ही शेवटची अटेम्प्ट असणार आहे 7 एप्रिलला, जी 2024 मध्ये होणार आहे। ती परीक्षा ऑफलाईन आहे, त्यानंतर सेटची परीक्षा सुद्धा ऑनलाईन होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी नेटची परीक्षा 2दा होत असते आणि सेटची परीक्षा पण 2दा होत असते। एक जून मध्ये होत असते, जी आता नियोजित आहे जून मध्ये। या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला याचं फॉर्म भरता येणार आहे आणि सेटची परीक्षा ही आता एप्रिल मध्ये झाली की ती डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं ज्या विषयामध्ये मास्टर झालेला आहे त्या विषयामध्ये तुम्ही थोडंसं त्याच विषयांचा अभ्यास केला, जे विषय तुम्हाला मास्टर डिग्री मध्ये होते त्या विषयांच्या आधारावर तुम्ही या दोन्ही पेपरला पास करू शकणार आहात। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये बघणार आहोत, पहिला पेपर होता 50 प्रश्नांचा 100 मार्काला, दुसरा पेपर होता 100 क्वेश्चनचा 200 मार्काला आणि त्या पहिल्या पेपरला होता 1 तास आणि दुसऱ्या पेपरला होता 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, नेट सेटचे आता तिसरा मुद्दा घेणार आहोत आपण, नेट सेटचे फायदे काय आहे।
विद्यार्थी मित्रांनो, नेट आणि सेट परीक्षा जर तुम्ही पास झाले असाल तर तुम्हाला पीएचडी ला डायरेक्ट ऍडमिशन मिळणार आहे. नेट जर तुम्ही पास झाले तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पीएचडी जर करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम नेट मध्ये चांगला स्कोर घ्यावा लागणार आहे. आता नेटच्या स्कोरच्या आधारावर तुम्हाला येणाऱ्या सेशन पासून, म्हणजेच आता जे 24-25 सेशन असेल त्या सेशन पासून नेट मध्ये तुम्हाला चांगले मार्क असतील तरच तुम्हाला पीएचडी करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नेट मध्ये चांगले मार्क पडतील तरच तुम्हाला पीएचडी करता येणार आहे. आता जस्ट मार्च मध्ये युजीसीने एक नियम आणलेला आहे. त्या नियमानुसार सर्व विद्यापीठांच्या ज्या परीक्षा व्हायच्या त्या सगळ्या आता बंद होणार आहे. त्या ठिकाणी फक्त नेट परीक्षा होणार. आता जे युजीसी कंडक्ट करते नेट परीक्षा होणार. त्याचे 3 स्कोर लागणार. पहिला स्कोर लागणार तुमचा जेआरएफ साठी, दुसरा स्कोर लागणार तुमचा प्राध्यापक साठी आणि तिसरा स्कोर लागणार तुमचा पीएचडीच्या प्रवेशासाठी. अशा 3 पद्धतीचे तुम्हाला आता या नेट परीक्षेमध्ये स्कोर पाहायला मिळणार आहे. 3 तुम्हाला तिथले कट ऑफ पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं सेट झालेलं असेल तर तुम्हाला त्या राज्यामध्ये काय मिळणार आहे, एक्सटेन्शन मिळणार आहे. जर तुमचं सेट झालेलं असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, पीएचडी साठी एक्सटेन्शन मिळणार आहे, नेट पासून सूट मिळणार आहे. आणि याचे फायदे काय होत असतात विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नेट परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाले, तुम्ही जर जेआरएफ मिळवला तर भारतातील कुठल्याही विद्यापीठामध्ये तुम्हाला डायरेक्ट पीएचडी ला ऍडमिशन मिळणार आहे. सोबतच तुम्हाला 40,000 पेक्षा जास्त तुम्हाला जेआरएफ म्हणून पीएचडी करण्यासाठी फंड मिळणार आहे, जो गव्हर्नमेंट देणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये तुम्हाला नेट सेट जर पास असाल तर तुम्ही जर नेट सेट पास झाले तर तुम्ही सीएचबी चा पण सध्या जॉब करू शकणार आहात, ज्याचं तुम्हाला मानधन मिळत असते. आणि जर तुम्ही परमनंट म्हणून प्राध्यापक झाले, असिस्टंट प्रोफेसर म्हणून कुठल्याही महाविद्यालयामध्ये तुमच्या विषयाला शिकवता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेट सेट परीक्षा पास कसे व्हायचे यामध्ये आपण बघणार आहोत की नेट सेट जर परीक्षा तुम्ही देणार असाल, पहिल्यांदा देणार असाल आणि तुम्हाला नेट सेटची परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्ही यामध्ये काय करायला पाहिजे हे आपण यामध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही ज्या विषयामध्ये मास्टर डिग्री केलेला आहे त्या विषयांचे सगळ्यात प्रथम तुम्ही चांगल्याने नोट्स वाचून काढा. त्यावर तुम्ही नोट्स तयार करा. नोट्स तयार केल्यानंतर तुम्ही मार्केटमधून एखादं तुम्ही या नेट्स किंवा सेट साठी एक क्वेश्चन सेट मिळेल, तुम्ही ते क्वेश्चन सेट घ्या. तुमचे मास्टर डिग्रीला तुम्ही वाचलेली पुस्तकं आणि तुम्ही मार्केटमधून घेतलेलं क्वेश्चन सेट, या दोन याचा जर चांगला अभ्यास केला तुम्ही, त्याचा नेट सेटच्या म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पण असतात त्यांची जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा फायदा इथे होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुद्दा बघणार आहोत, सर्वात महत्वाचा, पेपर कसा सोडवायचा. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने मी सेटची परीक्षा पास झालेलो आहे ती पद्धत होती पेपर कसा सोडवायचा. कारण यामध्ये माझा खूप अभ्यास नव्हता पूर्वी, पण मी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास कसा झालो याबद्दल मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी नुकताच एम ए राज्यशास्त्र विषयामध्ये झालं, तर एम ए राज्यशास्त्र विषयाचा चांगल्याने अभ्यास केला होता. माझ्याकडे ती जी नोट्स होती एम ए ची, त्या नोट्सचे मी क्वेश्चन्स फक्त वाचले होते, काही क्वेश्चन्स वाचले आणि जे महत्वाचे घटक आहे ते वाचले होते आणि त्यावर एक छोटीशी नोट्स तयार केली होती. आणि ती नोट्स आणि एक जे मार्केटमधून पुस्तक घेतलं होतं, क्वेश्चन जी बँक होती ती क्वेश्चन बँक मी अभ्यासली होती. आणि यामध्ये त्या 2 घटकाच्या आधारावर मी विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेपर जो आहे हा जनरल पेपर होता. या जनरल पेपर मध्ये सर्वात शेवटला पॅसेज असतो, एक 5 क्वेश्चनचा पॅसेज असतो 10 मार्काला. तो पॅसेज सर्वप्रथम मी सोडवला होता. त्या पॅसेज मध्ये मला 10 पैकी 10 मार्क पडले होते. त्यानंतर त्यातली जी गणितं आलेली असतात, जनरल पेपर असतो, त्याच्या कुठल्याही प्रकारचे तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये काय असतं, गणित असतं, बुद्धिमत्ता असते, त्याच्यामध्ये करंटचे प्रश्न असतात आणि तुम्हाला त्यामध्ये सर्व विषयांचे काही ना काही प्रश्न आलेले दिसणार आहेत. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय असतं, एक पॅसेज पण असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा पॅसेज जो असतो तो अत्यंत महत्वपूर्ण वाचून तो सगळ्यात पहिले सोडवा. म्हणजेच तुम्हाला घाईघाईमध्ये जेव्हा तुमच्याकडे वेळ नसेल तेव्हा आपण राईट करत जातो, आपण फक्त गोल करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करता, पेपर सोडवत असताना सुरुवातीला तुम्ही जे प्रश्न आपल्याला येत नाही त्यामध्ये तुम्ही खूप वेळ घालवता आणि ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला फिक्स मिळू शकतात त्या प्रश्नांना तुम्ही काय करता, घाईघाईमध्ये सोडवत असता. याच्यामध्ये आपल्याला जे हातचे मार्क असतात
आपल्या हातची मार्क जात असल्यामुळे तुमचा स्कोर इथे येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर शेवटून पेपर सोडवताना त्यामुळे काय होईल, तुम्हाला जे महत्वाचे पॅसेज असणार आहे आणि गणित असणार आहे, तिथले गणित नसेल जमत तर तुम्ही इतर प्रश्नांना सोडवू शकता, परंतु तुम्हाला सगळ्यात पहिले आपला 10 मार्काचा पॅसेज सोडवायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो पेपर असणार आहे हा आपल्या विषयाशी संबंधित असणार आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे आणि यामध्ये सुद्धा एक 10 प्रश्नांचा 20 मार्काला पॅसेज असणार आहे. 10 प्रश्नांचा 20 मार्काला एक पॅसेज असतो. सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो तो पॅसेज सोडवा, म्हणजेच तुम्हाला तो पॅसेज जर सोडवला तर 20 मार्क मिळणार आहे. हे 20 मार्क तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि तुमच्या स्कोर मध्ये त्याचा महत्वाचा वाटा असणार आहे. कारण ही जी 20 मार्क आहे हे कुठलाही अभ्यास न करता हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही घाईघाईमध्ये काय करता, शेवटपर्यंत तुम्ही जेव्हा जाता तर तुमच्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे तुम्ही घाईघाईमध्ये ती प्रश्न सोडवता, जी प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देऊ शकते आणि कुठलाही त्यासाठी अभ्यास लागत नाही, तुम्हाला त्याची फक्त थोडीशी प्रॅक्टिस लागत असते. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदाच तुम्हाला हा पॅसेज सोडवून घ्यायचा आहे, कारण हा पॅसेज काय करतो, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळवून देतो. मग हा पॅसेज सोडून झाला की तुम्हाला बाकीचे जे प्रश्न पहिले येतात ते सोडवा आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ कमी असते तेव्हा तुम्हाला ज्या सिच्युएशन पाहून तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे. परंतु माझं सजेशन असं राहणार आहे की सगळ्यात अगोदर पहिल्या पेपरला जो पॅसेज असते तो सोडवा आणि सेकंड पेपरला सुद्धा तुम्हाला जो शेवटला पॅसेज असते 10 प्रश्नांचा 20 मार्कासाठी तो सोडवा. असे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 30 मार्क फिक्स मिळणार आहे, जो की कुठलाही अभ्यास न करता. या पद्धतीने तुम्ही ही 30 मार्क घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला नेट सेट पात्र होण्यासाठी होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे बघायचं आहे आपल्याला की नेट सेट जर तुम्ही पास झाले तर तुमचं प्राध्यापक बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. आणि नेट सेटची परीक्षा आपल्या विषयाशी संबंधित असल्यामुळे आपल्या विषयांचा अभ्यास वाढवायचा आहे आणि पेपर सोडवण्यासाठी पेपर हातात घेतल्याबरोबर तुम्हाला हे दोन्ही पॅसेज फ्रेश माइंडनी सोडवायचे आहे. तुम्ही या पद्धतीने जेव्हा पेपर सोडवाल तर तुम्हाला या दोन्ही परीक्षा पात्र होता येणार आहे आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.